मी गोमाजी देवराव गोवाडे, उपाध्यक्ष, यवतमाळ जिल्हा, युथ पॅन्थर, बहुजन युथ पॅन्थर. आणि मी जे चिंताजनक घटना झालेली आहे, ज्या माकडी गावामध्ये मतिमंद मुलांवर अन्याय, अत्याचार आणि त्यांना त्यांचे हात बांधून मारण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्या मुलांवर ज्या आश्रमशाळेमध्ये माकडी गावामध्ये संभाजीनगर या जिल्ह्यामधील हे चिंताजनक घटना झालेली आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि तिथल्या कर्मचारी, अधिकारी, तिथल्या संस्थापक, ज्या आश्रमशाळेच्या संस्थापक आहेत आणि तिथले कर्मचारी, अधिकारी, त्यांच्यावर तुरंत कारवाई करण्यात यावी आणि तिथल्या शिक्षकावर तुरंत कारवाई करण्यात यावी. ते आश्रमशाळा कुणाच्या ताब्यात आहे, त्या कर्मचारी, अधिकारी, कार्यकर्त्यांवर तुरंत कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी यवतमाळ जिल्ह्यातून उपाध्यक्ष गोमाजी देवराव गोवाडे करत आहे. त्यांच्यावर तुरंत कारवाई करण्यात यावी. या 48 तासाच्या आतमध्ये त्यांच्यावर कडक कारवाई, मकोका लावण्यात यावा आणि त्यांच्यावर फाशीची किंवा मकोकाचा दावा ठोकण्यात यावा. या महाराष्ट्रातून जे काही आश्रमशाळा आहेत, त्या सर्व आश्रमशाळेमध्ये हे असेच प्रकरण घडत राहतील तर सरकार काय करत राहते? हे हरिभाऊ बागडे हे BJP कार्यकर्ता काय करत आहे तिथं आणि कुठले न्याय करत आहे? कुठल्या प्रकरणाचे न्याय करत आहे? हरिभाऊ बागडे मुख्यमंत्री काय करायले तिथं? त्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये नुसते खुर्चीवर बसतात का मंत्रालयात जाऊन? त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, त्या BJP कार्यकर्त्यावर आणि तिथल्या सर्व कर्मचारी, अधिकारी, शिक्षक वर्ग आणि सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेला न्याय द्यावा. त्या मुलांना, त्या आश्रमशाळातील अनाथ आश्रम मतिमंद मुलांवर अन्याय झालेला आहे, त्यांना न्याय मिळावा अशी विनंती युथ पॅन्थर तर्फे करत आहोत. गोमाजी देवराव गोवाडे, वार्ताहर, रत्न वार्ताहर, यवतमाळ जिल्हा.